संशय पाटील सरांच्याकडे बोलतोय। मी ज्यावेळेस सिन्नरला ड्युटीला जात असताना एक लाल लाल कलरची पाटी पाहिली, त्याच्यावर सरांचा नंबर होता आणि सर मला सुद्धा भाषण करायला तुमच्या सोबत यायचंय सर म्हणे पुढच्या शनिवारी या। मी लगेच जॉईन केलो, पण जॉईन करताना मी आज जे बोलतोय एवढं सरळ सरळ बोलतोय, स्पष्ट बोलतोय असं मला बोलता येत नव्हतं किंवा माझ्या छातीत धडधड व्हायची, माझं डोकं गरगर करायचं। परंतु सरांमध्ये काय चमत्कार आहे माहित नाही, सरांनी जो आमच्यातला जो आळस होता तो झटकून काढला आणि आम्हाला बोलण्यास भाग पाडलं। आणि सर फक्त वक्तृत्व शिकवत नाहीत तर ते समाजाचे प्रबोधन करतात, जागतिक काही गोष्टी सांगतात। सरांचे काही असे विद्यार्थी आहेत ते आज काही अध्यक्ष झेडपीचे, काही आमदार आहेत, काही मंत्री सुद्धा झालेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतंय सर मी सुद्धा भविष्यात रिटायरमेंट झाली किंवा माझी काही नोकरी काही कारणास्तव जर गेली सर तर मी 100% झेडपी लढवेल किंवा आमदारकी सुद्धा लढवेल सर, एवढी माझ्यात धमक आलेली आहे। कारण वक्तृत्व हा जो आपण आमच्यात कुठून कुठून तो भरलाय सर, त्याच्या जोरावर पैसे नसते तरी चालेल, पण सर आम्ही तो 100% आमदारकी लढू सर। आणि सर असे भरपूर विद्यार्थी पुण्यात घडवतात, नगरमध्ये घडवतात, नाशिकमध्ये घडवतात, जिथं त्यांना संधी मिळेल तिथं सर क्लास घेत असतात आणि सरांचे मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना लाभत असते। आणि जसं एखादा कारागीर असतो अष्टपैल, तो दगडातून जसं एखादी मूर्ती घडवतो तसं सर आपल्या विद्यार्थ्यांवर कलागुणात्मक गुण घडवतात आणि त्यांना घडवत असतात। असं ऋतुंग भवनात मानव आर्टमध्ये मला बोलायची संधी दिली आणि खूप खूप धन्यवाद सर।